नमस्कार, मी पंजाब डक. 27 एप्रिल पासून राज्यात चांगली तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. काही ठिकाणी 40°, 41°, 42, 43, 45, काही ठिकाणी 47 आणि एखाद्या जिल्ह्यात मात्र 48°पर्यंत राज्यात उन्हाचा पारा जाणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणून राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आपण आपल्या पाळीव प्राण्याची, लहान मुलाची, वयोवृद्धाची काळजी घ्या. त्यांना उन्हामध्ये फिरू देऊ नका. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर सध्या तरी आता 10-15 दिवस पावसाचं वातावरण नसणार आहे. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तीव्र उष्णतेची लाट पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश या सगळीकडं चांगली उष्णतेची लाट राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कोकणपट्टीमध्ये देखील 38, 39, 40°पर्यंत तापमान जाणार आहे. म्हणून कोकणपट्टीतल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 44, 45°, 46पर्यंत जाणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की तिकडे देखील 45, 46°पर्यंत पारा जाणार आहे. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये देखील उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. काही ठिकाणी 45°पर्यंत जाणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि मराठवाड्यात देखील नांदेड जिल्ह्यात देखील एका दिवस समजा 47पर्यंत पारा जाईल. म्हणून हे देखील मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि स्वतःची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6-5-11 जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्हा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम त्या सर्व यवतमाळ जिल्हा त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भात देखील चांगला उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. काही ठिकाणी 47°पर्यंत नोंद जाईल आणि एका जिल्ह्यामध्ये 48°पर्यंत पारा जाईल. म्हणून हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. सगळीकडे मात्र 40° ते 44°C मात्र सगळीकडे तापमान राहणार आहे. म्हणून हे लक्षात द्यायचं. आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता उद्यापासून हवामान कोरडं राहणार आहे. मग आता परत पाऊस कधी येणार आहे, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या शेतीचे कामे करून ठेवा. आम्ही सगळे शेतीचे कामे व्यवस्थित करून ठेवली. कारण की मराठी सालाप्रमाणे सांगायचं झालं तर आता कंप्लीट 33 दिवस मिरग राहिला. म्हणजे मिरग निघायला मराठी सालाप्रमाणे 33 दिवस राहिले. आणि इंग्रजी महिन्याप्रमाणे जर धरलं तर तुम्हाला सांगतो 41 दिवस पाऊस राहिला आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणे 41 दिवस पाऊस राहिला ते हे एक लक्षात द्यायचं. आणि मराठी आखिदी झाल्याच्या नंतर कंप्लीट 40 दिवसाला मिरग निघतो. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो मे मध्ये मग मान्सून दस्तक कधी देणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो 15 मे ते 20 मेच्या दरम्यान अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे. म्हणून हा अंदाज खास करून मराठवाड्यातल्या संपूर्ण महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, मध्य प्रदेश आणि जे काही राज्य त्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला सांगू इच्छितो की मान्सून अंदमान बेटावर 15 मे ते 20 मेच्या दरम्यान दस्तक देणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की एकंदरीत अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला सांगू इच्छितो की 15 मे ते 20 मेच्या दरम्यान कधीही मान्सून अंदमान बेटावर दस्तक देतो तिथं दाखल होऊ शकणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आपण आपल्या शेतीची मात्र कामे करून घ्या. पावसाचं काम करीत असतो म्हणून आपण आपल्या शेतीचे कामे करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं आपण शेतं रेडी करून ठेवणं गरजेचं आहे. पाऊस यायचं तेव्हा येईल, पण सगळ्यात महत्त्वाचं ते. त्याच्यानंतर काय झालं की बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन आले यावर्षी एल निनो पाऊस यावर्षी कमी पडणार आहे. तर मला सांगू इच्छितो एल निनो असो या नसो, दरवर्षी आपल्या भारतामध्ये मान्सून येणार तर येणार, येतो तर येतो. हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं. तर तुम्हाला सांगतो एल निनो बद्दल एक छोटं सविस्तर सांगतो. तुम्हाला सांगतो एल निनो कधी उद्भवतो, डिसेंबर महिन्यामध्ये उद्भवतो. आणि डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या इकडं थंडी असते. मग डिसेंबर महिन्यामध्ये तिकडं
प्रशांत महासागराचं तापमान कमी झाल्याच्या नंतर तिकडं खूप पाऊस पडतो. पण तुम्हाला एक सांगतो, डिसेंबरमध्ये आपल्याकडे थंडी असते म्हणून त्याचा काही अर्थ इथं संबंध नाही. तर तुम्हाला एक सांगतो, आता तुम्हाला सांगतो इंग्रजी महिने कधी सुरू होता, जानेवारीला महिना सुरू झाला, जूनमध्ये पाऊस सुरू झाला आणि एल निनो डिसेंबरमध्ये उद्भवलाय. मग याचा अर्थ तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये एल निनो कसा राहील त्याचा आधीच आपल्याला बाकी